ब्रेक घेण्याचं कारण आहे की आमची डाएट वाली मम्मा आहे, तिला भूक लागलेली आहे. नाश्त्यामध्ये तिने काहीच नाही खाल्ला, फक्त 2 वडापाव आणि मिसल पाव आणि सर्व. आणि मम्माला बघा आम्ही कुली बनवलेली आहे. कुली मामा इकडे बघा. बापरे, पैसा वसूल व्यू. नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग अनाया. व्हेरी गुड मॉर्निंग. हाव आर यू? मस्त निघालीस फिरायला? तर मम्मा पण आलेली आहे इकडे. गुड मॉर्निंग मम्मा. उमा, अनाया, प्रणित कोहली आणि अजून एक कोहली आपल्या सोबत आहे, ती आहे भूमिशा कोहली. आणि खूप जण विचारतात आपल्याला, भूमिशा तुमची कोण आहे? हा, तर कोण आहे? हा, माझी बहीण आहे, माझ्या काकाची मुलगी आहे. ओके, तर भरपूर सारे प्रश्नांची उत्तरे देणार आहोत आपण आज. हा, लास्ट व्लॉग वरती आपल्याला भरपूर कमेंट आलेले आहेत, त्याचे पण उत्तर देणार आहेत. तर आता सर्वप्रथम खूप लेट झालाय जिथे आपण चाललोय तिथे, तर लवकरात लवकर निघूया. कुठे चाललोय ते आपण जर्नी मध्ये सांगूया. ओके अनया? हा, नंबर 1. चला तर बसली सर्व गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर 80 किलोमीटरचा प्रवास करून एक ब्रेक घेतलाय आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल. तर आता मी, उमा, अनाया आणि आम्ही सर्व निघालोय 286 किलोमीटरचा प्रवास करून गणपती फुले गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर आता आपण ब्रेक घेतलाय वडे खाण्यासाठी, जोशी वडेवाला. चला तर आलेले आहे मिसल आणि अनायाने इकडे संपून टाकलेला आहे वडापाव. भूमिशा मिसल खाणार, मम्मा साबुदाणा वडा खाणार ना? तूच खाणार? आणि मम्माला बघा आम्ही लाईन मध्ये उभी ठेवलेली आहे तिथे आणण्यासाठी. सकाळी बॅग पण घेऊन आली ना ती. थँक्यू मम्मा, आमच्यासाठी खूप सारे कष्ट उठवण्यासाठी. हा, श्रीखंड नाही, दही आहे ते. आणि खा आता लवकर, हेवी नाश्ता करा. आता थांबणार नाही आपण लंच साठी, डायरेक्ट गणपती फुलेला जाऊ. आता आपण थोडासा टाइमपास करूया ना, थोडासा खेळूया. तर चल भूमिशा, काहीतरी गेम सुचव. तर आपण रिडल्स खेळूया. रिडल्स म्हणजे माहितीये ना तुला काय आहे? पहेली. ओके, चला विचार. तर अशी गोष्ट आहे, ती वाढतच जाते, वाढतच जाते, वाढतच जाते, वाढतच जाते, कधीच खाली नाही येत. काय असेल? डॅडूचं पोट. बरोबर. मी नाश्ता कमी केलाय. तर मध्येच उमा तू क्लाउड किचनचं नाव घेतलंस, तर क्लाउड किचन बद्दल मला आठवण आली. तर आपल्याला एक कमेंट आली होती की सपनाताई आजकाल आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही, कुठे गेली? हा, तर आणखी एक कमेंट केलेली त्यांनी, तिचा काम झाला ना, तिला काढून टाकली. असं पण एक कमेंट आला. हा, त्याच्यावरच कमेंट आला की रिप्लाय आला की तिचं आता काम झालं, तिला काढून टाकलंय. तर ते खरं गोष्ट नाहीये. तर आम्ही फक्त कामापुरतं माणसं नाही ठेवत, शेवटपर्यंत ठेवत असते. आणि सपनाताई जशी होती ती आपल्या सोबतच आहे, पण तिच्या घराचं काम चालू असल्यामुळे ती तिकडे बिझी आहे ना. काय भूमिशा, झालंय ना तिच्या घराचं काम? ऑलमोस्ट होत आलाय. हा, तर आपण असेच मध्ये माणसं सोडत नाही, शेवटपर्यंत त्यांचा साथ देत असतो. बरोबर ना अनया? बरोबर, एकदम. तसं खूप सारे उत्तर आजकाल आपल्याला नेगेटिव्ह कमेंट्स येतात, पण त्याचे रिप्लाय पण बरोबर आपले जे युट्यूब फॅमिली आहे, सबस्क्रायबर्स आहे, ते देतात. तर ते बघून पण आम्हाला खूप बरं वाटते. तर आता ऑलमोस्ट 200 किलोमीटरचा प्रवास आहे, तर एन्जॉय करा. बोला गणपती बाप्पा मोरया. ना, आणि पावसाला झालेली आहे सुरुवात. एक चांगलं वातावरण झालेलं आहे ना, वातावरण मस्त एकदम. आणि जे नजारे आहेत ना, गोवा हायवे, ऍक्च्युली हा पनवेल कोची कन्याकुमारी हायवे. हे बघा खूप सुंदर. आता चेंज झालाय, मुंबई बायपास.
वगैरे करून आलोय आणि एकदम भारी ना, घरगुती पद्धतीमध्ये एकदम भारी. आणि जो वातावरण आहे, जो अँबियन्स आहे आपल्या कोकणातला एक घरात आले तसं आपल्याला एक अँबियन्स होता आणि खूप चांगलं जेवण आहे, मला तर खूप आवडलं. हा, जर तुम्ही जाताय गोवा हायवेला तर संगमेश्वर जिल्ह्यामध्ये आहे श्री गणेश कृपा, तर नक्की एकदा भेट द्या. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण मिळतंय तुम्हाला. आपण देवला चालले म्हणून आपण नॉनव्हेज नाही खाल्लं, व्हेज खाल्लं. तर आता आपला डेस्टिनेशन किती लांब आहे अनाया, जिथे आपण राहणार आहोत? 44 किलोमीटर. 44 किलोमीटर आहे. प्रवास करून आता आलोय आपण महालक्ष्मी फार्म हाऊस, मँगो व्हॅली, गणपतीपुल्यामध्ये. म्हणजे आपल्या मंदिरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ना मामा. इकडे येताना खूप सुंदर नजारे बघायला मिळाले. आता आपला बंगला कसा आहे आणि बंगल्यावरनं व्ह्यू कसा बघायला मिळते ते बघूया. आणि आणखी एक, तुम्हीही जर गणपतीपुळेला येताय तर तुम्ही पण या बंगल्यामध्ये स्टे करू शकता. तर आम्ही सर्व फ्री आहोत आणि मम्माला बघा आम्ही कुली बनवलेली आहे. कुली मामा इकडे बघा. हाँ चलो चलो, रेलवे ट्रैक क्रॉस करके दो. हाँ, कुली मम्मा को लेके कुली मम्माला घेऊन आम्ही चाललोय बघा. बाप रे, पैसा वसूल व्ह्यू. एंट्रीज बघा कसली भारी आहे. हा, समुद्राचा व्ह्यू बघा. बाप रे बाप, एक नंबर पैसा वसूल व्ह्यू आहे. हा, भारी वाइब्स येतात ना भूमिशा. हा, आणि हे बघा लॉन टाईपच बनवलाय ना यांनी. इकडे पण तुम्ही जर येताय तर आरामात खेळू शकता. हा बरोबर, म्हणजे आपला जो बंगलो आहे तो एकदम लास्ट पॉइंटला आहे आणि तिकडनंच असा एकदम भारी नजारा बघायला मिळते. आणि हे बघा मँगो व्हॅली म्हटलं तर आंब्याचीच झाडं दिसतात इकडे तुम्हाला ना, सर्व आंब्याची झाडं आहेत बघा. हो मॅडम, पाऊस नाही पडत, कुठे चालली? हा, आमच्यापेक्षा तर आमच्या कुली एक्साइटेड आहे. हे बघा, तर ही प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या उरणकराचीच आहे. तर बिंदास त्यांना तुम्ही फोन करू शकता जर तुम्हाला नजारा आवडला असेल तर. आणखी तुम्हाला बंगलो पण आतमधनं दाखवते. ज्यांचे आहे त्यांचे घ्या, मी चाललो आतमध्ये बघायला. चला, माझं आहे. कुलीचे पैसे संपले आता आमचे. आता स्वतः सामान उचला. जर तुमची गाडी पण असेल तरी गाडी पार्किंग साठी पण जागा आहे ना भूमिशा. हा, आणि सुरुवातीला चेअर बघा, आराम खुर्ची. आणि हे बघा, हे पूर्ण स्लाइड आहे. म्हणजे हॉलमध्ये बसून पण तुम्ही असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. सर्व इथे सांगणार तर आहोत तुम्ही. वा वा वा, एसी आहे ना. एसीची तर काय गरज नाही, एवढी चांगली हवा आहे इकडे. पण हॉल बघताय तुम्ही, सोबत टीव्ही, डायनिंग टेबल, चेअर विअर सर्व काही आहे. हे बघा 2 BHK आहे ना बहुतेक. हा, आणि घड्याळ बघा थॉमस केंट. बापरे. आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे बघा. बोला गणपती बाप्पा. आता आत आलोय. हे बघा, तुम्ही जर घरातनं म्हणजे सामान घेऊन येतोय जेवणाचा, हा, तर इकडे जेवण पण बनवू शकता ना भूमिशा. एक बघा, फ्रीज आहे, गॅस नाही आहे ना, पण शेगडी नाही आहे. इंडक्शन घेऊन येऊ शकता. पण किचन बघा, किचन पण तुम्हाला वापरायला मिळते. किचन मधनं फ्रंट डोर आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली भांडी विंडी थोडाफार भेटेल इथे. इंडक्शन कुकर घेऊन येत आहे तर तुम्ही वापरू शकता. हे बघा, आणि डुप्लेक्स आहे, डुप्लेक्स. हा, तर ग्राउंड फ्लोअरचा तुम्हाला बेडरूम दाखवतो. हे बघा, ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम बघा. कोणाची मोठी फॅमिली असेल तर पूर्ण बंगला घेऊ शकता. हा, पूर्ण बंगलो घेऊ शकता ना तुम्ही अनाया.
आणि बेस्ट नजारा आहे. नजारा म्हणजे पैसा वसूल आहे. ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. बाहेर पण तुम्ही बसू शकता, आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता. आता वर काय आहे ते पण बघूया आणि वरनं पण नजारा असणार. आणि इकडून जम्प करणार आहे तर इथे पूल बनवायला सांगतो त्यांना. तर आमची कुली मॅडम घराचा पण दरवाजाचा पण ख्याल राखते, सर्व बंद करून येते. काय आहे पहिले व्ह्यू नंतर दाखवूया. त्याच्या आधी वरती पण रूम आहे, जसं मी सांगितलं 2 BHK आहे. हे बघा, वा, कबर्ड पण आहे आणि सर्व AC आहे रूम. हा, आणि इकडनं पण हिल व्ह्यू मिळते बघायला तुम्हाला. हे बघा, ही गाडी आपण इथे पार्क केली. रात्री आपण इकडे पण पार्क करू शकता, पण इकडनं पण नजारा बघा. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल 360 व्ह्यू भेटते. सी पण भेटेल, माउंटेन पण भेटेल आणि फुल ग्रीनरी. हा, आणि फॅमिलीसाठी खेळण्यासाठी पण जागा आहे ना. हा, आता आपण टेरेस वरनं व्ह्यू बघूया. आणि मास्टर बेडरूम आहे, अटॅच बाथरूम पण मिळतोय तुम्हाला. हा, आणि आता एक गॅलरी आहे. बापरे बाप, वारा बघा कसला आलाय. बटरफ्लाय जाऊ दे, व्ह्यू बघा. हा, सी व्ह्यू रिसॉर्ट तुम्ही बघू शकता. महालक्ष्मी. हे बघा, आवडला असेल, गणपती फुलेला येत आहे तुम्ही, इच्छा असेल अशा ग्रीनरीमध्ये राहायची, तर नक्की एकदा यांना कॉन्टॅक्ट करा. जे काय रेट्स आहे ते सर्व तुम्हाला सांगतील. ओके. हा, तर इन डिटेल मी पूर्ण माहिती देतो यांची, कसं इकडे पोचायचं. फक्त 10 किलोमीटर आहे. हा, गणपतीपुळेच्या मंदिरापासून 10 किलोमीटर वरती आहे ना. पण आंब्याची झाडं बघा. हा, सकाळी जो ऑक्सिजन घेऊ ना आपण, तो नेक्स्ट लेवल असणार आहे इकडे. एकदम भारी. काय मम्मा, आवडलं ना. हा, एकदम भारी. काय भूमिशा, अभ्यास करायला मजा येईल ना तुला इकडे. अभ्यास करायला मजा येईल, पण जे काही तुमचा आवडता विषय असेल तो इकडे करायला तुम्हाला मजा येईल. हे बघा, तर 2 फ्लोर बघितले. आता 3ऱ्या फ्लोर वरती पण जाऊया आपण. तर दरवाजा उघडलेला आहे आणि बघा, हा एक परफेक्ट टाइम आहे गणपतीपुळेला येण्याचा, आहे ना. अरे बापरे, नारी शक्ती, उमा शक्ती, फुल सपोर्ट आहे उमाला. उमाचीच प्रॉपर्टी आहे महालक्ष्मी. हा, इथून व्ह्यू बघा, भारी नजारा आहे. एक गावाचा आहे ना, जे आपण ड्रॉइंग मध्ये काढत असतो बघा, डोंगर. भारी एकदम नजारा. हा, इथून एक परफेक्ट व्ह्यू मिळतोय बघा तुम्हाला समुद्राचा. वा 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 वा, लय भारी लय भारी. मँगो व्हॅली. तर प्लॅनिंग करताय गणपतीपुळेला, पुन्हा सांगतो, नक्की या इकडे. काय उमा, खूप एन्जॉय करायला भेटेल तुम्हाला. देवलाचे दर्शन पण भेटेल आणि इथे एक फॅमिली गेट टुगेदर पण तुम्ही करू शकता. बरोबर. ब्युटिफुल व्ह्यू, खरंच ब्युटिफुल व्ह्यू. तर आता आम्ही आलोय. हा, जाम थकलोय ना 5-6 तासाचा प्रवास करून. आता गणपती बाप्पांचे दर्शन करायला जाऊया आपण. आम्ही तर आंघोळ केलेला आहे, हे दोघांनी आंघोळ नाही केले. हे दोघी आंघोळ करून आता आम्ही सर्व जाणार गणपती बाप्पांच्या दर्शनाला. बोला गण